सुधीर भाऊंचा हरकतीचा मुद्दा असल्यामुळे त्यांना बोलू द्या। अध्यक्ष महाराज, विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे। आपल्याला याची जाणीव आहे की विदर्भात अधिवेशन का होतं? कारण हा करार झाला विदर्भाच्या जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीने। अध्यक्ष महाराज, एका गंभीर बाबीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आणि विदर्भ मराठवाड्याचा आवाज हा या कराराने या पुरवणी मागण्यामध्ये आर्थिक आकड्यामध्ये दिसावा यासाठी वैधानिक विकास मंडळ हे आपण निर्माण केलं। अध्यक्ष महाराज, आज गेले 5 वर्ष झाले वैधानिक विकास मंडळ नाही। त्याचा वाईट परिणाम काय होता? अध्यक्ष महाराज, तुम्ही पुरवणी 1000 कोटीच्या सादर केल्या। जेव्हा तुम्ही मुख्य अर्थसंकल्प मांडता अध्यक्ष महाराज, तेव्हा वार्षिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्ही आकडेवारी दिली। विदर्भ 30,604 कोटी, मराठवाडा 23,949 कोटी, उर्वरित महाराष्ट्र 67,538 कोटी, असं 1,22,092 विभाजित निधी याच्या संदर्भातले आकडे तुम्ही दिले। पण अध्यक्ष महाराज, त्यानंतर दुसरं पत्र तुम्ही काय दिलं अध्यक्ष महाराज की पहिल्यांदा विदर्भाच्या 23% लोकसंख्येनुसार किंवा मराठवाड्याच्या लोकसंख्येनुसार वैधानिक विकास मंडळाचा कायदा असल्याने नोकरीमध्ये आमचं संरक्षण व्हायचं। आता तुम्ही पत्र काय दिलं? विभागनीय लोकसंख्येच्या प्रमाणात नोकर भरती करण्याचे बंधन सध्या वैधानिक विकास महामंडळे अस्तित्वात नसल्याच्या परिस्थितीत लागू आहे किंवा नाही हे सरकार सांगू शकत नाही। म्हणजे विदर्भाच्या मराठवाड्याच्या तरुणांवर अन्याय करायची ही जी भूमिका अध्यक्ष महाराज, ही वैधानिक विकास मंडळ नसल्याने अध्यक्ष महाराज आहे। वैधानिक विकास मंडळ बंद करून विदर्भ मराठवाड्यावरचा अध्यक्ष महाराज आपल्याला जर हा नवीन निर्माण झालेला अनुशेष, दांडेकर समितीने अनुशेष काढला, आपण इतके ढोल वाजवले की नाही अनुशेष भरतोय। मग विजय केळकर समिती आली, सत्यशोधन समिती, त्यांनी सांगितलं की अजूनही अनेक सेक्टरमध्ये हा अनुशेष आहे। अध्यक्ष महाराज, आज पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना माझा गंभीर आक्षेप आहे की तुम्ही मुख्य बजेट देत असताना जरी कागदावर या संदर्भातला निधी विभाजनाचा आकडा दिला असला तरी या पुरवणी मागण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब नाही आणि बॅलन्स बिघडलेला दिसतोय। विदर्भामध्ये हुरडा खायचा, विदर्भामध्ये आपण एक दिन, तुम्ही काय सुंदर गाणं म्हटलं, एक दिन बिक जाएगा माती के मोल, सुंदर गाणं होतं आणि मी विचार केला आता कोणाला आवडो अथवा न आवडो आपण विदर्भाची बाजू मांडली पाहिजे, ते आपली जबाबदारी आहे। अशा पद्धतीने दबून काम केल्याने आपल्या आयुष्यामध्ये मग तुम्ही जे म्हटलं की ते गाणं तुम्ही फार चांगलं म्हटलं, आवडलं मला तुमचं गाणं आणि त्याच्यातून खरी तर मी प्रेरणा घेतली, एक दिन बिक जाएगा माती के मोल और दुनिया में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। एक दिवस जायचंच आहे, आता कोणाला घाबरायचं आहे? आणि म्हणून अध्यक्ष महाराज, पहिला मी मुद्दा तुम्हाला सांगतोय की 26 जुलै 1984 ला राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने पारित केला आणि हा कोण्या पक्षाचा विषय नाही। कारण मी तुम्हाला पत्र सांगतो, 23 जून 2020 ला कालावधी हा 30 एप्रिल 2020 ला संपला। 30 एप्रिल 2020, आता 25 डिसेंबर मध्ये आम्ही आहोत, 25 डिसेंबर मध्ये बरं सर्वांची पत्र आहे। 23 जूनला देवाशीष चक्रवर्तींनी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव दिला। 22 एप्रिल 2020 ला नितीन राऊत ऊर्जा मंत्री त्यांनी पत्र दिलं की वैधानिक विकास मंडळ झालं पाहिजे। मी स्वतः 41 आमदारांच्या सह्या घेऊन पत्र दिलं। 41 आमदारांनी सांगितलं। अशोक चव्हाण साहेबांनी वैधानिक विकास मंडळ व्हावं 25 एप्रिल 2020 ला पत्र दिलं। 25 एप्रिल 2020 ला सौ मेघनाताई दीपक साकोरे बोर्डीकर यांनी, देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, त्यांना परत पाठवली, मुख्यमंत्र्यांना परत पाठवली। आमदार विकास कुंभारे यांनी पत्र पाठवलं। प्रदीप ठाकरे निवासी उपजिल्हा प्रमुख रामटेक लोकसभा क्षेत्र शिवसेना उबाटा, म्हणजे तेव्हा उबाटा झाली, त्यांनी पत्र दिलं। संजय खडतकर यांनी, अध्यक्ष महाराज 100च्या वरती वैधानिक विकास मंडळाचे पत्र आहे। विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे पुनर्गठित जर केलं नाही अध्यक्ष महाराज, इथं अधिवेशन घेऊन अध्यक्ष महाराज इथं पाणी प्यायचं, हुरडा खायचा, 200 कोटी अधिवेशनावर अध्यक्ष महाराज खर्च करायचे आणि निष्पन्न काय तर धूळफेक, आकडेवारी करायची नाही। अध्यक्ष महाराज, या पुरवणी मागण्यांमध्ये जेव्हा मी वाचत होतो तेव्हा लक्षात आलं की कोणत्याही आम्हाला सांगितलं गेलं, मी विचारलं अधिकाऱ्यांना, तेव्हा आम्ही खात्री देतो। म्हणजे कशाची खात्री देता तुम्ही?
प्रत्येक गोष्टीला आपण कायदा काय करतो, खात्रीचा संबंधच येत नाही. वैधानिक विकास मंडळ हे जर 371(2) नुसार केलं आहे तर वैधानिक विकास मंडळ विदर्भाचा हक्क आहे, मराठवाड्याचा हक्क आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला तुम्ही वैधानिक विकास मंडळ देत नसाल तर मग अध्यक्ष महाराज शेवटी अधिवेशन घेऊन आपण संविधानाच्या अनुच्छेद 371 खंड 2 चा इनडायरेक्ट अपमानच करतोय. आपल्याला कसा अधिकार राहील अध्यक्ष महाराज? म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही या क्षणाला केंद्र सरकारकडे एकमताने पुरवणी मागणीची चर्चा होण्याच्या अगोदर आणि असे प्रस्ताव आपण घेतले आहे. नाना पटोलेजी अध्यक्ष असताना ते उभे झाले, म्हणाले ओबीसीची जनगणना घ्या, ठराव टाकला, घेतला. म्हणजे आपल्याला काही नवीन पद्धत परंपरा निर्माण करायची नाही. जुनी पद्धत नाना पटोलेंनी केली आहे तीच पद्धत घ्या आणि आता हा ठराव ताबडतोब पाठवा. मी विस्तृत बोलणार नाही कारण वेळेचा अभाव आहे. पण अध्यक्ष महाराज मी जी कागद पाहतोय सरकारच्या विभागाला विचारतोय, तुम्ही विदर्भाचं खाऊन पिऊन बर्फाच्या चाकूनी खून करून वापस जाणार आहात का? की तुम्ही या रविवार पर्यंत आमचा प्रस्ताव गृहमंत्र्याकडे प्रलंबित आहे, उद्या फोन करा काढा. मी तिथं विचारणा केली ते म्हणतात की सरकार पाठपुरावाच करत नाहीये, सरकारचं साधं पत्र नाही आहे की द्या म्हणून वैधानिक विकास मंडळ. विदर्भाच्या जनतेशी आपण भामरागडमध्ये आदिवासी बांधव आहे, विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील. अध्यक्ष महाराज तुम्ही ठराव मांडा ना अध्यक्ष महाराज. अशा भावना पोहोचून अध्यक्ष महाराज एवढ्या कानामध्ये इतके आवाज आपल्याला माहिती आहे आपण ज्या वेळेला एखादा ठराव सभागृहात मांडायचं ठरवतो त्याआधी आपण बीएससी मध्ये याची चर्चा करतो, सगळ्यांची सहमती घेतो आणि मग ठराव आणतो. त्यामुळे आपण योग्य ती प्रचलित पद्धतीचं पालन करून आपण मांडलेल्या मुद्द्याला निश्चितपणे प्रचलित पद्धतीप्रमाणे न्याय देऊ.